तर नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानं व्हावी म्हणून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आलाय। दरम्यान दगडूशेठ गणपती मंदिरातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आज भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती बाप्पाच्या आशीर्वादाने घेण्यासाठी भाविक जे आहेत आज सकाळपासूनच रांगेत आपल्याला उभा असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर मंदिर परिसर बघितला तर नेहमीप्रमाणे 3.5 मूर्तांपैकी असलेल्या या सणाच्या निमित्ताने बाप्पांच्या गाभाऱ्यात आपण जर पाहिलं तर आकर्षक फुलांची आरास जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। बाहेर मंदिराच्या बाहेर पायघड्या ज्या आहेत त्या देखील घातलेल्या आहेत। सनई चौघड्यांचा सूर जो आहे तो देखील बाहेर आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो आणि बँडच्या आवाजात हा सगळा परिसर जो आहे तो अगदी मंगलमय आपल्याला पाहायला मिळतोय। विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी आज सकाळी उघडं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे, 3.5 मूर्तांपैकी असलेल्या या सणाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी गणरायाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर पाडव्याच्या निमित्ताने पुण्यात ठिकठिकाणी शोभायात्रा सुद्धा आहेत, मात्र दिवसाची आणि वर्षाची सुरुवात मंगलदायक व्हावी म्हणून भाविकांकडून आज गणरायाच्या आशीर्वादासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।